आज जगाकडे पाहता प्रत्येकाला कुणाच्या तरी आशीर्वादाची गरज आहे. कुणीतरी आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि आमच्या जीवनाचं कल्याण व्हावं अशी इच्छा प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. म्हणूनच आपण कुठेतरी जात असतो. कोण्या साधूकडे जातो, संतांकडे जातो, संन्याशाकडे जातो, थोर पुरुषाकडे जातो, कुठेतरी जात असतो की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी एक इच्छा असते. परंतु आशीर्वाद म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे बरं का. कशाला म्हणतात आशीर्वाद, काय लक्षण आहे त्या आशीर्वादाचं, तर राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये फार सुंदर वर्णन केले आहे बरं का. आशीर्वाद म्हणजे काय? आशीर्वाद म्हणजे त्यांचे वचन ऐकून घ्यावे देवनी श्रवण, त्या फळवावे कार्य करू नये असे आशीर्वाद बोलते. आशीर्वाद म्हणजे त्यांचं वचन, ते मनपूर्वक ऐकून घेणं आणि ते जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणं, त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करणं बरं का, यालाच आशीर्वाद म्हणत असतात. नाहीतर त्यांनी काहीतरी उपदेश करावा, त्यांनी काहीतरी सांगावं आणि त्यानुसार आपण वागायचं नाही आणि अपेक्षा आहे की तो आशीर्वाद फलद्रूप झाला पाहिजे आणि आमच्या जीवनाचं सोनं झालं पाहिजे. हे शक्य नाही बरं का. महाराज फार सुंदर वर्णन करतात. एरवी थोरांनी म्हणावे शतंजीव, आम्ही व्यसनी करावे मृत्यू ठेव, अभ्यास न करिता बुद्धिमान भव, आशीर्वाद कैसा फळे. एखाद्याकडे जावं आशीर्वादाची अपेक्षा घेऊन, त्यांनी आशीर्वाद द्यावा की 100 वर्ष जगा शतंजीवी भव, आणि आपण मरेपर्यंत व्यसन करावी, व्यसन करून मृत्यूला आमंत्रित करावं. काय परिणाम होणार आहे त्या आशीर्वादाचा? फलद्रूप होणार आहे तो आशीर्वाद? एखाद्याने आशीर्वाद द्यावा बुद्धिमान भव आणि आपण अभ्यासच करायचा नाही, होणार आहे तो आशीर्वाद फलद्रूप? होणं शक्य नाही बरं का. म्हणून आशीर्वाद त्यांचं वचन आहे, त्यांनी केलेला जो उपदेश आहे तो ऐकणं, तो जीवनामध्ये उतरवणं, त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करणं. नक्कीच त्या आशीर्वादाचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, तो आशीर्वाद फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे बरं का.